जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे वर्ग होणाऱ्या निधीच्या वितरणाचे 100% अधिकार सदस्यांना मिळावेत अशी आग्रही मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या हक्काच्या निधीवर आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी मनाचा मोठेपणा ठेवून हक्क दाखवू नये अशी अपेक्षाही सदस्यांनी व्यक्त केली। जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी वितरणावरून आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांमध्ये रस्सीखेच होत असते। जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकास कामांसाठी जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग केला जातो। या निधीतील विकास कामांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली जाते, पण त्यापैकी बहुतांश निधीचं वितरण स्थानिक आमदारांमार्फत होत असल्याची ओरड आहे। जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेकडे वर्ग होणाऱ्या निधीमध्ये आमदारांनी हिस्सेदारी करू नये अशी अपेक्षा सदस्यांची असते, पण प्रशासकीय स्तरावरून त्याला प्रतिसाद मिळत नाही। या मुद्द्यावरून जिल्हा परिषद सदस्यांमध्ये खदखद आहे। सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आज जिल्हा परिषदेत आलेल्या नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे काही जिल्हा परिषद सदस्यांनी आपली व्यथा मांडली। जिल्हा परिषदेच्या निधीवर इतर लोकप्रतिनिधींनी अधिकार दाखवू नये, 100% निधी वितरणाचे अधिकार जिल्हा परिषद सदस्य आणि सर्वसाधारण सभेलाच असावेत अशी आग्रही मागणी नामदार मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली। मात्र नामदार हसन मुश्रीफ यांनी कोणतंही ठोस आश्वासन देणं टाळलं। कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आहे। जिल्ह्यातील 10ही आमदार महायुतीचेच आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज तयार होणं योग्य नाही। पालकमंत्री आणि आपण या मुद्द्यावर योग्य तोडगा काढू, जिल्हा परिषद सदस्यांचं समाधान होईल असा निधी उपलब्ध करून देऊ असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे आणि आम्ही 10च्या 10 आमदार हे युतीचे आहोत। आम्ही बसून आमच्या घरातलं भांडण मिटवू, तुम्ही काही काळजी करू नका। शेवटी तेही विकास कामासाठी निधी मागतायत, आम्ही विकास मागतोय। आता त्यामध्ये बसून चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही निश्चितपणे काढू।